बाबा, तुम्ही मला आश्रमातनं आणलं आहे का? खेळता खेळता अचानक तिने त्याला विचारलं आणि त्याच्या छातीत धस्स झालं. कधीतरी ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणार होतं, पण इतक्या लवकर त्यांची तयारी नव्हती. ती 8-10 वर्षाची, जरा कळणाऱ्या वयाची झाल्यावर सांगायचं असं त्यांचं ठरलं होतं. तेव्हाही ते खूप अवघडच असणार होतं, पण आत्ता त्याच्या 5 वर्षाच्या पिल्लूने विचारल्यावर तो भांबावला. समोर तिच्या आईकडे बघितलं तर तिचीही सेम अवस्था होती. तिच्या तर डोळ्यात पाणी भरू लागलं. सांग ना रे बाबा, मी तुझी मुलगी नाहीये का? मला आश्रमातून आणलंय का? त्याने 2 सेकंद श्वास घेतला. धडधडणाऱ्या हृदयाला थोडं शांत केलं. खोटं न बोलता तिला समजेल एवढंच आत्ता सांगायचं होतं. अरे पिल्ल्या, तू माझीच मुलगी आहेस. हा, पण हेही खरंय की तुला आश्रमातून आणलंय. त्याचं काय झालं, आम्ही जेव्हा देवबाप्पाकडे तुला मागितलं ना, तेव्हाच आपलं नवीन घर घेतलं. नेमका त्याच्याकडे हा न्यू ऍड्रेस नव्हता, म्हणून त्याने तुला आश्रमात दिलं. तिथून मग आम्ही तुला घेऊन आलो. सिंपल. तू आमचीच लाडोबा परी आहेस ग. असं म्हणत तिला जवळ घेतलं. गालावर लाड लाड ओठ टेकवले. तिनेही तिच्या छोट्या छोट्या हातांनी त्याच्या गालांना पकडून नाकावर किशी केलं. तसं त्याने तिला घट्ट कुशीत घेतलं आणि पाणावलेले डोळे हलकेच तिच्या नकळत पुसले. माझंच पिल्लू आहे हे. त्या दिवशीही अगदी असंच फील झालं होतं. सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तिला घरी आणायचं म्हणून दोघं आश्रमात पोचले. मनात प्रचंड घालमेल, खूप प्रश्न. आपल्याला जमेल ना सांभाळायला? खऱ्या आईबाबांसारखं बॉन्डिंग असेल ना आमच्यात? दिसायला खूपच वेगळी असेल तर? आश्रमातल्या मावशींनी अलगद तिला त्याच्या हातात दिलं. 4 महिन्याची ती गोबऱ्या गालाची गोरी गोरी बाहुली टुकुर टुकुर त्याच्याकडे बघत होती. तिचे डोळे त्याला उगाचच त्याच्यासारखे वाटले. नकळत एक मन आपलेपणाच्या खुणा शोधत होतं. त्याने हळूच बोबड्या बोलात विचारलं, चलायच्या घरी? आणि अगदी सगळं समजल्यासारखी ती गोड हसली. तिच्या डाव्या गालावरची खळी बघून तर तो प्रचंड आनंदला. पटकन बाजूलाच उभ्या असणाऱ्या आपल्या बायकोकडे बघितलं. तीही हसत असल्याने तिचीही खळी उठून दिसत होती. मनाने ग्वाही दिली, माझंच पिल्लू आहे हे. डोळे भरून आले. खूप वर्षांनी दोघांच्या आयुष्यात आनंद आला होता. बस, प्रॉमिस केलं, जे जे शक्य होईल, जे तुला हवं असेल ते सगळं सुख आनंद तुझ्यापाशी आणून ठेवेन प्रिन्सेस. मैं तितलियों के पीछे भागूं, मैं जुगनुओं के पीछे जाऊं, ये रंग है वो रोशनी है, तुम्हारे पास दोनों लाऊं, जितनी खुशबुएं बाग में मिले, हाँ जितनी खुशबुएं बाग में मिले, मिलाऊं वहाँ पे कि तुम हो जहाँ जहाँ पे एक पल भी ठहरो तो गुलसिता बनाऊं. अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं. अगर तुम कहो तुमको बुलाऊं, ये पलके बिछाऊं, कदम तुम जहाँ जहाँ रखोगी, ज़मीं को आसमां बनाऊं, सितारों से सजाऊं. अगर तुम कहो. बाबा होण्यासाठी बायोलॉजिकल बेबीच असायला हवं असं थोडीच आहे. ती तर एक भावना आहे, प्रेम आहे, बॉन्डिंग आहे.
जबाबदारी आहे, काळजी आहे. बाबा चल ना, तिच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. आता कुठे? अरे कालची प्रिन्सेसची स्टोरी अर्धवट राहिली आहे ना, ती सांग ना आता. मी पण त्या प्रिन्सेस सारखी एकदम हुशार आणि ब्रेव होणार आहे. येस चलो म्हणत तिला कडेवर उचलून घेत तो बेडरूम मध्ये आला. झोपायची तयारी करता करता तो गोष्ट सांगत होता आणि आई त्यांची मस्ती बघत दारात उभी होती. जसं सगळ्यांकडे असतं तसंच तर होतं. चांगल्या गोष्टी शिकवायला आई तर लाडवून ठेवायला बाबा, शिस्त लावायला आई तर मस्ती करायला बाबा, छान छान खाऊ पिऊ घालायला, दिवसभर भुणभुण करायला आई, तर झोपताना गोष्ट सांगायला बाबा. अगर कहो तो मैं सुनाऊं